नमस्कार सर्वांना. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात असो किंवा व्रताची पूजा मांडणी असो, सर्वात प्रथम आपण मंगल कलशाची स्थापना ही करत असतो. कारण कोणत्याही पूजेचा आत्मा किंवा प्राण आपण ज्याला म्हणतो तर तो असतो पूजेचा मंगल कलश. फक्त भगवान शिवशंकराच्या नावाने जे काही व्रत केले जाते तेव्हा त्यांच्यासाठी जी पूजा आपण करतो त्यामध्ये शक्यतो मंगल कलशाची स्थापना ही होत नाही. तर प्रत्येक पूजा अर्चामध्ये मंगल कलशाला विशिष्ट स्थान आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पूजेचा मंगल कलश कशा स्थापन करावा त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुमच्या काही कमेंट असेल, जर तुमच्या काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, घटस्थापनेच्या दिवशी सर्वात प्रथम देवीच्या नावाने मंगल कलश स्थापन करून नंतरच संपूर्ण घटस्थापनेची पूजा आपल्याला मांडायची असते. जेव्हा आपण इतर पूजा मांडतो तेव्हा तो मंगल कलश तेवढा पुरता असतो. म्हणजे आपण जर सत्यनारायणाची वगैरे पूजा मांडतो तर तो तेवढा एका दिवसापुरताच असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण ते पाणी ओतून देतो आणि ते नारळ प्रसादाच्या स्वरूपात खाऊन घेतो. किंवा कुठल्याही सत्यनारायणाची असो किंवा दुसरे कुठलेही मांडणी असो तेव्हा. पण हा देवीचा मंगल कलश कायमस्वरूपी आपण देवघरात ठेवू शकतो आणि तो ठेवायचा असतो. नाहीतर आपलं देवघर आहे ते अपूर्ण मानलं जातं. म्हणून प्रत्येकाने मंगल कलशाची स्थापना ही देवघरात अवश्य करायची आहे. ज्यांच्या घरात कुलदेवीचा मंगल कलश नसेल पण त्यांना तो आता स्थापन करायचा असेल त्यांना नवरात्रीसारखी दुसरी संधी कोणतीच नाही. इतर वेळा म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी सुद्धा त्याची स्थापना केली तरी सुद्धा चालेल. पण आता नवरात्री येतच आहे तर मग तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेला जिथं पूर्ण पूजा मांडाल तिथे तो मंगल कलश मांडाल. तोच तुम्ही कायमस्वरूपी पुढे ठेवू शकतात. त्यांच्या कडे पहिलाच मंगल कलश असेल, त्यांनी तो कुलदेवीच्या नावाने स्थापन केलेला असेल तर त्यांनी तो तसाच देवघरातून उचलून जिथे तुम्हाला घटाची मांडणी करायची आहे तिथे ठेवला तरी सुद्धा चालेल. आता ज्यांना नव्याने देवीचा मंगल कलशाची स्थापना करायची आहे त्यांनी कशी करावी ते आता आपण बघूया. तर मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी वेळ व साहित्य जास्त काही लागत नाही. त्यासाठी सर्वप्रथम एक तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे किंवा एक पाट घ्या किंवा तुम्ही चौरंगसुद्धा घेऊ शकता. त्यावर एक वस्त्र टाकायचं आणि त्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या धान्याने आपल्याला धान्य म्हणजे आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही अष्टदल कमळसुद्धा काढू शकता किंवा फक्त धान्य गोलाकारमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा स्वस्तिक बनवून ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर आपल्याला पाटावर एक वस्त्र घेऊन त्यावर स्वस्तिक किंवा गोलाकारामध्ये धान्य ठेवायचं आहे. मी इथे तांदूळ घेतलेले आहे, तुम्ही गहूसुद्धा घेऊ शकता. तर त्यानंतर आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही तांब्या घेऊ शकता, म्हणजे स्टीलचा किंवा असा सुद्धा तुम्ही तांब्याचा तांब्या हा घेऊ शकता. त्यावर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि बाजूने रिद्धी सिद्धीच्या ह्या रेषा द्यायच्या आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं टाकायचं, हळदी कुंकू टाकायचे, एखादं फूल टाका आणि थोड्याशा अक्षदा ह्या टाकायच्या आहे. त्यानंतर आपल्याला त्या कलशाला 5 पानं ही लावून घ्यायची आहे. तुम्ही ते नागलीचे लावले तरीसुद्धा चालेल किंवा अशा प्रकारे तुम्ही आंब्याचे पानं लावले तरीसुद्धा चालेल. मी इथे आंब्याचे पानं लावलेले आहे. जर तुम्ही घटस्थापनेसाठी जर ही मंगल कलश जर स्थापन करणार असाल तर मी म्हणेल की तुम्ही आंब्याचेच पानं वापरा, कारण की ते कडक असतात आणि ते बऱ्याच दिवस तसेच राहतात. नागलीचे पानं लगेच सुकून जातात. त्यामुळे मी शक्यतो आंब्याच्याच पानांचा वापर करते. तर अशा प्रकारे 5 पानं आपल्याला आंब्याचे किंवा नागलीचे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते लावून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक नारळ आहे तो त्याच्यावर ठेवायचा आहे आणि तांब्याला एक कलावासुद्धा आपल्याला बांधून घ्यायचा आहे. या नारळावर तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही कुंकवाने मोठा टिपका द्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही
एक हळदीने सुद्धा टिपका हा द्यायचा आहे. कोणी कोणी ह्याला पूर्ण जे देवीचं असतं डोळे नथ ते सुद्धा तुम्ही म्हणजे देवीचे दागिने ते सुद्धा तुम्ही घालू शकता. नाही तर अशा प्रकारे फक्त जर तुम्हाला रोजच रोजच्यासाठी जर तुम्ही हा मंगल कलश स्थापन केलेला आहे तर अशा प्रकारे साध्या पद्धतीने सुद्धा तो करू शकता. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. तुम्ही त्याला जसं पाहिजे तसं हे करू शकता. त्यानंतर आपल्याला जर तुम्ही घटस्थापनेसाठी जर हा मंगल कलश जर स्थापन करणार असाल तर अशा प्रकारे तुम्हाला तो स्थापन हा करून घ्यायचा आहे. आणि जर तुमच्याकडे जर जागा अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त अष्टदल कमळ न काढता किंवा स्वस्तिक न काढता फक्त एखाद्या वाटीमध्ये किंवा डिशमध्ये तांदूळ किंवा गहू तुम्ही घेऊ शकता आणि त्यावर तुम्ही मंगल कलश हा ठेवू शकता. तर अशा प्रकारे फक्त गोल जरी ठेवलं तरी सुद्धा चालतं आणि त्यावर तुम्ही मंगल कलश स्थापन हा करू शकता. तर त्यानंतर जर तुम्हाला परमनंट म्हणजे ह्यानंतर सुद्धा मंगल कलश जर असा स्थापन करून ठेवायचा आहे तर प्रत्येक वेळेस तुम्हाला अशी मांडणी करायची गरज नाही. तर ते तुम्ही वाटीमध्ये तांदूळ गहू घेऊन मी आत्ता जशा प्रकारे सांगितलं थोडेसे तांदूळ डिशमध्ये किंवा वाटीमध्ये घेऊन त्यावर तुम्ही हा मंगल कलश ठेवू शकता. आणि जर तुम्ही घटाची जर स्थापना करणार नसाल तुमच्याकडे जर घट बसवत नसेल तर फक्त तुम्ही अशा प्रकारे हा मंगल कलश स्थापन करा आणि तिथे एक अखंड दिवा तुम्ही लावा आणि एक तुमच्याकडे जर असेल देवीचा फोटो तर तो तुम्ही ठेवा किंवा जर टाक असेल तर तो ठेवला तरी सुद्धा चालेल आणि अखंड दिवा तुम्ही तिथे लावायचा आहे. तर अखंड दिवा कसा लावायचा त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तर तुम्ही जाऊन सर्वांनी तो नक्की चेक करा. तर अखंड दिवा लावण्यासाठी सुद्धा आपल्याला एका डिशमध्ये अष्टदल कमळ काढून घ्यायचं आणि त्यावर तुम्ही दिवा हा ठेवायचा आहे. थोड्याशा अक्षदा ठेवा, त्याला हळद कुंकू वाहा आणि त्याच्यावर तुम्ही अखंड दिवा हा ठेवू शकता. फक्त त्याला हलवायचं नाही, 9 दिवसापर्यंत त्याला हलवायचं नाही. फक्त त्याच्यावर काजळी आली तर ती काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल हे टाकत राहायचं. तर अशा प्रकारे आपण घटस्थापनेच्या दिवशी सुद्धा हा मंगल कलशाची स्थापना ही करू शकतो. जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही हा मंगल कलश स्थापन करून घेऊ शकता. आपण हा तांब्याला जो कलावा बांधलेला आहे जर तुमच्याकडे जर तो अवेलेबल जर झाला नाही तर तुम्ही आपल्याकडे जो पांढरा धागा असतो कच्चा तर तो तुम्ही घ्या. 5 पदर करून घ्या त्याचे आणि त्याला हळद कुंकू लावून घ्या म्हणजे तो लाल आणि पिवळ्या रंगाचा होईल आणि तो तुम्ही कलशाला हा बांधू शकता. तर हे जो धागा आहे तो वासुकी नागाचं प्रतीक म्हणून हा धागा आपल्याला कलशाला बांधायचा असतो. आता मंगल कलशातील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे श्रीफळ किंवा नारळ आपण ज्याला म्हणतो. तर कलशावर नारळ ठेवण्याचे वेगवेगळे अर्थ आहे. नारळाला श्री गणेशाचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित स्वरूप मानलं जातं. इतर वेळासुद्धा नारळ आपण इतर फळाप्रमाणे सामान्य मानतो त्याला, पण जेव्हा अशा प्रकारे कलशावर वापर आपण त्याचा केलेला असतो तेव्हा मात्र त्याला एक देवीचं स्वरूप म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. आता तो जो मंगल कलश स्थापन करत आहोत तो कुलदेवीच्या नावाने आहे. आपल्या कुलदेवीचं जिवंत स्वरूप, तिचा आत्मा किंवा तिचं प्राण म्हणून हा जो नारळ आहे तो या घटावर आपल्याला ठेवायचा आहे. नारळाच्या मधोमध हळदी कुंकवाचा टिळा लावून घ्यायचा आहे किंवा नारळावर तुम्ही मी जसं सांगितलं मगाशी तसे तुम्ही अलंकारसुद्धा त्याच्यावर चढवू शकता. जशी तुमच्या इच्छा असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता किंवा अशा प्रकारे साधी सोपीसुद्धा तुम्ही मांडणी करू शकता. तर हे जे नारळ आहे ते आपल्याला पाण्यासगट असं पूर्ण घ्यायचं आहे. फोडलेलं वगैरे नारळ चालणार नाही. जर तसं नारळ असेल तर त्या मंगल कलशाला काहीच अर्थ येत नाही. तर त्यानंतर आपल्याला मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची घटस्थापनेच्या दिवशी आणि त्यानंतर आपल्याला घटस्थापने ही करायची आहे. त्यानंतर तर मंगल कलशाची स्थापना करताना आपल्याला
ओम कुलदेवताय नमः हा मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्थापन करून झाल्यानंतर मंगल कलश, त्यानंतर आपल्याला त्याला फूल व्हायचे आहे, धूपदीप लावून त्यांची पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावून मंगल कलशाची स्थापना ही आपल्याला करायची आहे। त्या बाजूला तुम्ही अखंड दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घटस्थापना ही करायची आहे। तर हे झालं मंगल कलशाचं। तर हा मंगल कलश जो आहे तर तो तुम्ही घटासमोर जो ठेवणार आहात हा मंगल कलश, तर तो आपल्याला 10 दिवस त्याला हलवायचा नाही, तो तसाच ठेवायचा आहे। म्हणजे डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घट हलवाल तेव्हाच आपल्याला हा मंगल कलश हलवायचा आहे। त्यानंतर जे मंगल कलश दसऱ्याच्या दिवशी हलवल्यानंतर त्याची ही जी काही मांडणी आहे तर तो तुम्हाला जर तसाच जर देवघरामध्ये जर ठेवायचा असेल कुलदेवीच्या नावाने तर तो तुम्ही ठेवू शकता। आणि जर तो तुम्हाला ठेवायचा नसेल तर ह्या मंगल कलशातलं पाणी आपल्याला तुळशीला टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इतर झाडांना सुद्धा टाकू शकता। त्यानंतर ह्याचं जे नारळ आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि त्याच्यातलं जे काही 1 रुपया आहे तर तो तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, तो आपल्या तिजोरीमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल। आणि जर तुम्ही हा मंगल कलश जर कायमस्वरूपी आपल्या देवघरात जर ठेवणार असाल तर त्याची पानं जर सुकली तर ते कधी बदलायचे, तर ते तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी बदलू शकता। त्याचं नारळ कधी बदलायचं तर ते सुद्धा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी 1 दिवस ठरवून बदलू शकता। किंवा जर नाही तर तुम्ही पौर्णिमेला सुद्धा ह्याचे पानं आणि जे नारळ आहे ते तुम्ही पौर्णिमा म्हणजे आता ह्या महिन्यात पौर्णिमा आली तर पुढच्या महिन्यात पौर्णिमा येणार, तर तेव्हा सुद्धा हे नारळ तुम्ही प्रसाद म्हणून खायचं आणि त्याच्यावर दुसरं नारळ हे ठेवायचं आणि हे जे काही पानं आहेत ते सुद्धा तुम्ही बदलू शकता पौर्णिमेला। तर अशा प्रकारे आपल्याला हे पूजा ही मांडायची आहे, म्हणजे मंगल कलश हा स्थापन करायचा आहे आणि तो कायमस्वरूपी आपल्याला आपल्या देवघरामध्ये हा ठेवायचा आहे। आपल्या कुलदेवीचं रूप म्हणून आपल्याला हा मंगल कलश घरात ठेवायचा आहे। तर अशी साधी आणि सोपी मांडणी आहे, तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे। जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर फक्त मंगल कलश स्थापन करून त्यापुढे अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालेल आणि त्यासमोर आपल्याला कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला रोजचे नैवेद्य कोणते, रोजचे रंग कोणते ह्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, तर त्याच्यातले जे काही नैवेद्य आहे तर ते तुम्ही या मंगल कलशासमोर ठेवले तरी सुद्धा चालेल। घटाची मांडणी करायलाच पाहिजे असं काही नाही। त्यामुळे अशा प्रकारे सर्वांनी मंगल कलश जरूर स्थापन करावा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।